नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर तुमच्यासाठी अजून एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, एकदम हलकी-फुलकी, टेस्टी. चला तर आता या ठिकाणी शिमला मिरची घेतली आहे, गाजर घेतला, टोमॅटो, एक हिरवी मिरची कट करून घेतली, काही कढीपत्ता घेतलाय, अद्रक, लसूण मस्तपैकी या आपल्या दगडी बत्त्यामध्ये मी ठेचून घेतलं आणि हे बघा, हे पाणीसुद्धा आपण यूज करणार आहोत. तर या ठिकाणी ऑलरेडी बटाटे आणि मी थोडासा फ्लॉवर काय केला होता, कट करून पाण्यात ठेवला होता आणि थोडेसे तांदूळ मी भिजत घातलेले लाँग राईसचे आहेत हे तांदूळ. तुम्ही एकतर बासमती वगैरे यूज करू शकतात किंवा लिटरली आपला जो कुपनचा तांदूळ आहे ना, तो पण यूज करू शकतात. आणि हा एव्हरेस्टचा शाही मसाला जो आहे ना, आपण हा यूज करणार आहोत आपली बिर्याणी बनवण्यासाठी किंवा मग आपण आपला जो व्हाईट पुलाव बनवणार आहोत. यासाठी मस्तपैकी एक मी काय केलेलं आहे, मातीचं भांडं ठेवलेलं आहे गॅसवर. ते व्यवस्थितपणे मी एकदम वॉश करून पुसून घेतलं होतं. आता याला मस्तपैकी आपण ऑन करूयात. गॅस ऑन केल्यानंतरनं त्यामध्ये टाकूयात थोडंसं ऑइल. आता भाज्या यामध्ये मी ज्या तुम्हाला दाखवल्यात तेवढ्याच टाकाव्यात असं काही नाही. तुम्ही त्याच्यामध्ये बीन्स टाकू शकतात. अजून तुम्हाला काही एक्स्ट्रा व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये ॲड करायचे असतील तर ब्रोकोली वगैरे करू शकता. त्याने भात अजून जास्त टेस्टी होईल. चला तर थोडंसं तेल गरम झालं तर त्यामध्ये मी तुकडा टाकलेला आहे एक दालचिनीचा, त्यानंतर ना एक त्या ठिकाणी मी रॉक फूल किंवा दगडफूल टाकलेलं आहे. आता थोडंसं त्याच्यामध्ये टाकते आहे विलायची, त्यानंतर ना थोडेसे टाकूयात मिरे. आता खडे मसाले घरी होते आणि त्याचा छान असा फ्लेवर येतो म्हणून मी ॲड केलेत. जर तुमच्याकडे नसतील तरी त्या मसाल्याच्या पॅकेटमध्ये ऑलरेडी खड्या मसाल्यांचा फ्लेवर आहे, नसले तरीही चालणार आहे. तुमच्याकडे जर तेजपत्ता किंवा तमालपत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही या स्टेजला ॲड करू शकतात. आता याच्यामध्ये आपण ॲड केलेली आहे मोहरी. आता मोहरी ॲड करून झाल्यानंतर ना ह्याच्यात ॲड करूयात आपण जिरं. मस्तपैकी छान हे सगळे मसाले तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचे. त्याचा सगळा जो अरोमा आहे किंवा टेस्ट आहे ते सगळं त्या ऑइलमध्ये उतरली पाहिजे. त्यानंतर त्यात ॲड करूयात कढीपत्ता. मस्तपैकी कढीपत्त्याला तडतडून द्यायचं. घाई करायची नाही अजिबात. छानपैकी सगळा त्या फ्लेवर तेलात उतरला की त्यानंतर त्यामध्ये टाकूयात ठेचलेला अद्रक, लसूण. अद्रक, लसूण झाल्यानंतर एक मिरची जी मी पोट फाडून टाकलेली आहे त्यामध्ये. त्यानंतर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. छान मिक्स झाल्यानंतर ना आता पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूयात. आता ना ज्या दिवशी सकाळची भाजी चपाती खूप उरलेली असते किंवा मग काहीतरी लाईट खायचं असतं, त्यावेळी हा पुलाव करणं मी प्रेफर करते. व्हेजिटेबल्स पण खाल्ल्या जातात आणि अन्नसुद्धा वाया जात नाही बऱ्यापैकी सकाळचं जर जेवण असेल, तर त्यावेळेस आमच्याकडे हा पुलाव नेहमी बनतो. चला आता ह्या तेलामध्ये मी ॲड केलेला आहे कांदा. कांदा मस्तपैकी बारीक कापलेला आहे मी. आता त्याला व्यवस्थित सुट्टा करून घेते तेलामध्ये. कांदा छान परतू द्यायचा. कांदा छान परतल्यानंतर ना त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी आपण ॲड करणार आहोत. आता हा कांदा परतलाय. आता यामध्ये आपण हळू काय करूयात, एक-एक करून गोष्टी ॲड करूया. सगळ्यात अगोदर शिमला मिरची ती सुद्धा मी थोडीशी उभी कट करून घेतलेली आहे. बऱ्याचशा भाज्या ज्या आहेत ना, मी पातळच कट केलेल्या आहेत, जेणेकरून काय होईल, की त्या व्यवस्थित त्यामध्ये शिजतील किंवा फ्राय होतील. आता फ्लॉवर्सचे बारीक तुकडे केले होते, त्यानंतरनं बटाटा बारीक चिरला होता, तर ते याच्यामध्ये ॲड करून घेऊयात. आता हे सगळं ॲड करून झाल्यानंतरनं आता जे राहिलेल्या व्हेजिटेबल्स होत्या, त्यापैकी गाजर ॲड करूयात. तुमच्याकडे ज्या काही व्हेजिटेबल्स असतील, ब्रोकोली असू शकते किंवा मग ग्रीन पीस असू शकतात, ते सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. चला तर आता जेवढ्या भाज्या माझ्याकडे अवेलेबल होत्या तेवढ्या मी ॲड केलेल्या आहे. लास्टला आपण टोमॅटो टाकणार आहे कारण तोपर्यंत ह्या भाज्या शिजायला थोडासा वेळ लागेल आणि टोमॅटो नंतरनं आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत कारण ते थोडंसं पाणी सोडेल. चला तर आता वेळ झालेली आहे टोमॅटो ॲड करण्याची. आता मस्तपैकी या भाज्यांना काय करायचं, स्मूथ शिजू द्यायचं जोपर्यंत त्या छान शिजतायत, त्याचा गाळ होतोय, त्यानंतरच आपल्याला काय करायचे पुढच्या प्रोसेसला सुरुवात करायची. ऑलरेडी खूप सुंदर वास येतोय, मातीचं भांडं आहे, त्याच्यातच मस्तपैकी सगळे असं त्याला छान खड्या मसाल्यांचा स्मेल सुटलेला आहे. आता हा काय करूयात यावर थोडा वेळ झाकण ठेवूयात जेणेकरून ह्या भाज्या छान परतल्या जातील आणि स्मूथ होतील. तोपर्यंत मसाले काढूयात. आता ही वाटी एक मी घेतली आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी मी थोडीशी धनापूड काढलेली होती. आता ह्यामध्ये मी ॲड करते आहे थोडंसं लाल तिखट. आता लाल तिखट ॲड करून झाल्यानंतर ना आपण जो एव्हरेस्टचा शाही मसाला आणला होता बिर्याणीचा तो ॲड करूया त्याच्यामध्ये. शाही बिर्याणी मसाला. थोडासा हा मसाला मी ॲड केलेला आहे. आता पूर्ण पुडी मी यूज केलेली नाहीये कारण मी थोडीशी फ्लेवरसाठी हा मसाला यूज करते. या व्यतिरिक्त आपण आपले घरचे मसाले पण ॲड करतो. एक मिरची आपण कट करून टाकलेली आहे. थोडंसं लाल तिखट पण आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. हे बघा या मसाल्यांमध्ये खडे मसाल्याचे पीसेस आहेत मी तुम्हाला दाखवते. जर तुमच्याकडे घरी नसतील तरी काही हरकत नाही. हा मसाला जर थोडा जादा प्रमाणात यूज केला तर खडे मसाल्यांचा फ्लेवर तुमच्या पुलावला नक्कीच येतो. त्यानंतर आता त्याच्यामध्ये थोडंसं ॲड करते आहे मीठ.
आता हे सगळे मसाले मी एका वाटीत काढून ठेवलेत, कारण मला ते एकत्रच ह्या भाजीमध्ये टाकायचे आहे, जेणेकरून ह्या भाज्यांना त्याचा मस्तपैकी असा सगळा फ्लेवर लागेल. आता या ठिकाणी तुम्ही घरचा थोडासा काळा मसाला पण चिमूटभर वापरू शकतात. हळद मी यावेळेस स्किप केलेली आहे. मला खूप असं वाटत होतं, की हळद टाकावं, पण मग व्हाईट कलरचा राईस करायचा होता, त्यामुळे मी फार हात आखडता घेतलाय. चला तर या पद्धतीने आता आपण आपले काढलेले मसाले याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, जेणेकरून सगळ्या भाज्यांना त्याची टेस्ट उतरेल आणि त्यानंतर लास्टला आपण त्याच्यामध्ये राईस ॲड करणार आहोत. हे बघा या पद्धतीने मस्तपैकी सगळे मसाले आता त्या भाज्यांना कोट झालेले आहेत. थोडा वेळ आपण ह्याला व्यवस्थित शिजू देऊयात आणि त्यानंतर ना पुढची प्रोसेस करूयात. आता यामध्ये मी थोडंसं कोथिंबीर अगोदर ॲड केलेली आहे आणि नंतर पाणी ओतल्यानंतर पुन्हा मी थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. चला आता हा जो भिजलेला राईस होता त्यातलं थोडं पाणी काढून घेतलं. राईस 2-3 वेळा मी धुवून घेतला. त्यानंतर पिण्याच्या पाण्यामध्ये थोडा वेळ सोक करून ठेवलेला होता. जेणेकरून त्याचा जो दाणा आहे अजून मोठा होईल किंवा तो जो ग्रेन आहे अजून छान मोठा आणि लांब-लांब असे त्याचे पुलावचे दाणे होतील यासाठी. चला तर आता हा ऑलरेडी राईस भिजलेला आहे. याला जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे ना हा तांदूळ व्यवस्थितपणे काय केला आपण त्या भाज्यांमध्ये हलवून घेतला. त्यानंतर अद्रक, लसूण ज्यात ठेचलं होतं, तर त्या बत्त्यात थोडंसं मी पाणी ठेवलेलं तुम्ही बघितलं, ते पण टाकलं. कारण त्याची सुद्धा छान टेस्ट येते. आता लास्टला मी याच्यात पाणी ॲड करते. आता आज मी गडबडीमध्ये थंड पाणीच ॲड केलेलं आहे आणि तसंही आपला तांदूळ भिजल्यामुळे आता पटकनच बिर्याणी होईल. शक्य असल्यास थोडंसं कोमट करून पाणी टाकलं तर आणखीन लवकर तुमचा पुलाव रेडी होईल. चला तर या पद्धतीने एकदा लास्ट हलवून घेते आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करूयात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडंसं मस्तपैकी तूप टाकूयात. त्याचा फ्लेवर फार छान येईन आपल्या राईसला. अगोदर थोडा वेळ मी काय करते यावर झाकण ठेवून देते आणि थोडी उकळी आली की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करूयात घरचं बनलेलं गावरान तूप. ह्या मातीच्या भांड्यांमध्ये ना झाकण ठेवताना कधी पण थोडंसं झाकण तिरकं ठेवायचं. हवा थोडं त्या तुमच्या बनणाऱ्या फूडला पण टच झाली पाहिजे आणि खूप जादा प्रेशर पण क्रिएट होता कामा नये त्याच्यामध्ये. चला थोडंसं आता पाणी गरम झाल्यानंतर ना ह्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, तूप टाकलेलं आहे फ्लेवरसाठी. आता आमच्या इथे काही लोकांना तूप टाकलेलं आवडत नाही, थोड्याफार प्रमाणात खातात. त्यामुळे मग मी यामध्ये टाकताना कमी टाकलंय. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जास्तही टाकू शकतात किंवा खाताना मस्तपैकी गरम-गरम भातावर तुपाची धारसुद्धा घेऊ शकतात. हे बघा या पद्धतीने मस्त असा राईस रेडी झालेला आहे. अद्वैतला वेट होत नव्हता. त्याने ऑलरेडी घेऊन खाल्लेला आहे. चला तर आता तुम्हाला मी जवळून दाखवते. मस्तपैकी पुलाव आपला रेडी आहे. सगळ्या व्हेजिटेबल्स त्याच्यात गेलेल्या आहेत. एकदम टेम्प्टिंग दिसतोय. चला तर आता याला थोड्याशा प्लेटमध्ये मी काढून घेते. मस्तपैकी रात्रीचं चवदार, टेस्टी, हेल्दी जेवण रेडी झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदम हलकं-फुलकं. रात्रीचं काय होतं ना, की सगळं कामं आटपून मग मला जेवायला बसायला फार लेट होतो. तर मग संध्याकाळचं जेवण हे हलकंच केलेलं बेटर असतं. हे बघा तुम्ही बघू शकतात, की हा जो राईस आहे तो किती मस्त लांबपर्यंत हा दाणा फुगलेला आहे. मोठे-मोठे झालेले आहेत ते दाणे राईसचे. चला तर मस्त दिसायला तर छान दिसतोय. आता टेस्ट करून बघूयात राईस कसा झाला. हलकी-फुलकी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे आणि हेल्दीसुद्धा आहे. चला तर मग आता हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूयात अशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.